पुण्यातील जमीन खरेदी व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळालाय। या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचं नाव किंवा सही स्वाक्षरी नाही आणि त्यामुळे पार्थ पवार या प्रकरणामध्ये निर्दोष असल्याचा निष्कर्ष खारगे समितीच्या अहवालामध्ये मांडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। मात्र अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे। पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणामध्ये राज्य सरकारनं खारगे समिती स्थापन केलेली होती। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुण्यामधील जमीन खरेदी व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचं नाव किंवा सही स्वाक्षरी नव्हती आणि त्यामुळे पार्थ पवार या प्रकरणामध्ये निर्दोष असल्याचा निष्कर्ष खारगे समितीच्या अहवालात मांडला गेला आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अमेडिया कंपनीला मात्र 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे। पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणामध्ये राज्य सरकारनं खारगे समिती स्थापन केलेली होती। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे। गोविंद, आपण पाहतोय पार्थ पवार यांची नाव नाहीये, स्वाक्षरी नाहीये आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये ते निर्दोष आहे असा निष्कर्ष खारगे समितीने काढलेला आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये ज्या अमेडिया कंपनीचं नाव आलेलं होतं आणि ज्या अमेडिया कंपनीचे 99% शेअर्स जे आहेत ते स्वतः पार्थ पवार यांच्याकडे होते। मात्र याच पार्थ पवारांना खारगे समितीनं आज क्लीन चिट दिल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। जे मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या अनुषंगानं सरकारची स्टॅम्प ड्युटी बुडवणं असेल किंवा 1800 कोटीची जमिनीचा व्यवहार जो आहे तो 300 कोटीत दाखवणं असेल, या सर्व नियमबाह्य गोष्टी ज्या लोकांनी केल्या, त्या ज्या कंपनीने केल्या, त्या कंपनीचे डायरेक्टर असलेल्या पार्थ पवारांचा या संपूर्ण प्रकरणाशी काहीही संबंध नाहीये। त्यांनी कुठेही सह्या केलेल्या नाहीयेत। इव्हन रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी शुल्क विभागामध्ये ज्या वेळेला जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार झाला त्यावेळेला पार्थ पवार कुठेही उपस्थित नव्हते, असा या ठिकाणी अहवालामध्ये गोष्टी नमूद करत पार्थ पवारांना पूर्णपणे क्लीन चिट देण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। खारगे समिती आपला हा जो अहवाल आहे उद्या शुक्रवारी राज्य सरकारला सादर करेल आणि त्यानंतर राज्य सरकार जे आहे ते आपली या ठिकाणी भूमिका जी आहे ती घेईल। परंतु यातल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांनी जो व्यवहार केलेला होता त्यांना मात्र दोषी धरण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रक्रियेमध्ये असणारे जे कर्मचारी आहेत, सरकारी कर्मचारी, नोंदणी शुल्क विभागातील असतील किंवा इतर जे अधिकारी असतील, यांना मात्र दोषी धरण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारनं मागच्या आठवड्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे रिट याचिका दाखल झाली होती याच अनुषंगानं त्याच्यामध्ये जे अफिडेव्हिट सरकारनं फाईल केलेलं आहे त्याच्यामध्येही पार्थ पवारांना क्लीन चिट दिलेली आहे। त्याच्यामध्येही पार्थ पवारांचा कुठेही उल्लेख केल्याचं दिसत नाही। त्यामुळं एकूणच राज्य सरकारनं जे आहे ते या संपूर्ण जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट दिलेले आहे। मात्र खारगे समितीचा अहवाल जो आहे त्याच्यानंतर पुन्हा राज्य सरकार काय वेगळी भूमिका घेतंय का हे पाहावं लागणार आहे। उद्या साधारणतः अहवाल जो आहे राज्य सरकारला सादर होऊ शकतो। अगदी गोविंद, तुम्ही सांगितलं उद्या हा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाऊ शकतो राज्य सरकारकडे आणि त्यामुळे ही खरं तर खूप महत्त्वाची बातमी आहे। पण दिग्विजय आणि त्याचबरोबर जी शीतल तेजवानी आहे या दोघांसंदर्भात त्या अहवालामध्ये आणखीन कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे त्यांनी त्यामध्ये लिहिलेले आहेत, नमूद केले आहेत? एकूणच हा संपूर्ण जो अहवाल आहे जवळपास 100 पानी अहवाल आहे आणि या अहवालाची जी कन्क्लुजन नोट आहे ती साधारणतः 4 ते 5 पानांची कन्क्लुजन नोट आहे। आणि याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहे याच्यामध्ये खास करून शीतल तेजवानी जे आहे त्यांनी कशा पद्धतीनं गैरव्यवहार केला त्या संदर्भातली कागदपत्रे पुरावे सादर केलेले आहेत। सरकारी खास करून महारत्नाच्या जमिनीचा खरेदी विक्री व्यवहारच करता येत नाही अशा परिस्थितीमध्ये यांनी हा सगळा व्यवहार केला असल्याचाही ठपका ठेवण्यात आलेला आहे। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामुळे शासनाचा जो 21 कोटीचा महसूल बुडालेला आहे तो महसूल सुद्धा यांच्याकडून रिकव्हर करण्यात यावा अशाही पद्धतीची शिफारस जी आहे ती या अहवालात करण्यात आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शीतल तेजवानींनी ज्या ज्या लोकांचे कन्सर्न घेतले होते किंवा अमेडिया कंपनी बरोबर जो व्यवहार केलेला होता त्या अनुषंगानं सर्व जी कागदपत्र आहेत ती या अहवालाला जोडण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे शीतल तेजवानी आणि त्यांच्या वकिलांनी त्यांची जी काही बाजू मांडली होती की या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगानं किंवा दिग्विजय पाटील आणि त्यांच्या वकिलांनी जी बाजू मांडलेली होते त्याचाही याच्यामध्ये ओहापोह करण्यात आलेला आहे। परंतु प्रथमदर्शनी या दोघांनाही या प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आलेला आहे, त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे
आणि संबंधित जे विभागातले अधिकारी आहेत यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे. साधारणतः विकास खारगे यांच्या समितीच्या मध्ये विभागीय आयुक्त जमाबंदी, त्याचबरोबर नोंदणी महानिरीक्षक, मुद्रांकन नियंत्रण आणि त्याचबरोबर निश्चित. जिल्हाधिकारी असे वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी होते. आणि या सर्व अधिकाऱ्यांच्या कन्क्लुजन नंतर हा साधारणतः 3 महिन्यानंतर अहवाल जो आहे तो राज्य सरकारला सादर होतो. निश्चित. धन्यवाद गोविंद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.